अक्रूजी सुद्धा बघा आता रडून रडून त्यांचे डोळे लाल झाले होते आणि सुजले होते. नंद राजा म्हणतायत, अरे का रडतायत? तुम्हाला कंसाने काही बोललं का? कंस तुमच्यावर रागावला का? काही नाही नंद राजा, काही ना रे. एक गोष्ट आहे बघ, ती सांगायला मला जड जाते बघ. काय अक्रूजी सांगा तर मला कळू द्या तर, नेमकं काय सांगायचंय तुम्हाला? काय नाही नंद राजा, तुझा जो मुलगा आहे ना, कृष्ण आहे ना, कान्हा आहे ना, तो तुझा मुलगा नाही रे. काय म्हणताय तुम्ही? माझा मुलगा नाही कृष्ण? हो नंद राजा, हा वसुदेवाचा आणि देवकीचा मुलगा आहे. कृष्णाला मारणार म्हणून या वसुदेवाने बघ त्यांचा मुलगा तुमच्या समोर आणून ठेवला, यशोदे मातेसमोर आणून ठेवला, आणि जी तुम्हाला मुलगी झाली होती ती मुलगी घेऊन गेली. असं का? झडलेला वृत्तांत सगळे अक्रूजी सांगतात. हे नंद राजाला खरं वाटतं, पण हे सगळे वाक्य बघा यशोदा माता घरातून आतमधून ऐकत होती. यशोदा माता ऐकत होती. नंद राजा म्हणतायत, हे बघा, हे मला सांगितलं की कान्हा माझा मुलगा नाही, मला काय नाही, मला सांगितलं मला काही नाही, पण माझ्या यशोदेचा प्राण म्हणजे माझा कान्हा आहे, माझा कृष्ण आहे. माझ्या यशोदेचा प्राण म्हणजे माझा कान्हा आहे. तिला जर कळालं ना की हा कृष्ण माझा नाहीये तर ती जीव देईल बघ, तिला कळू देऊ नका बघ. पण हे वाक्य यशोदा माता सगळे श्रवण करत होती. आता नंद राजा बघा भगवंताला आणण्यासाठी जातात. रोज कान्हा बाहेर खेळायचा, रोज बाहेर खेळायचा, याच्या खोड्या एवढ्या करायचा की त्याला जुल्म घरी आणावं लागायचं. चल रे कान्हा, आता घरी वेळ झाली, यशोदा मैया तुझी वाट बघते किती वेळची, तू आला नाही म्हणून यशोदे मैयेने अजून जेवण सुद्धा केलं नाही बघ. बघा आईचं प्रेम असं असतं, आईचं प्रेम असं असतं की आपण बघा पोरग कुठं जरी गेलं ना तर आई ते पोरग येईपर्यंत जेवण करत नाही बघा. बाकीच्यांच्या जीवनामधलं मला काही माहिती नाही, कोणाचा अनुभव नाही, पण माझ्या जीवनामधला असा अनुभव आहे. मी घरून जर निघलो आणि कीर्तन करून जर घरी वापस येत असलो तर मी कीर्तन करून येईपर्यंत माझी आई जेवत सुद्धा नाही. मी येईपर्यंत माझी आई अजून सुद्धा जेवण सुद्धा करत नाही की माझं पोरग ज्यावेळेस कीर्तनाहून येईल ना त्यावेळेस मी जेवण करेल माझ्या बाळासोबत. तिला कौतुक वाटतं बघा. मी या स्टेजवर बसलो, मी कथा करायला लागलो माझ्या गावात, तर माझ्या आईच्या डोळ्यातून आनंद अश्रू व्हायला लागतात. तिला आनंद होतो. कोणत्या माईला आनंद होणार नाही? प्रत्येकाच्या आईला आनंद होत असतो बघा. आई जेवढी आपल्या लेकरांसाठी झुरत असते ना तेवढं जगाच्या पाठीवर कोणी झुरत नाही बघा. आईचं प्रेम जेवढं या विश्वामध्ये आहे ना तेवढं विश्वामध्ये कोणी सुद्धा प्रेम करणार नाही. आई हा शब्द म्हणजे जगातला सर्वात मोठा शब्द आहे, आणि आई हा शब्द म्हणजे जगातला सगळ्यात छोटा शब्द आहे. आपण जन्माला आलो आपल्या हाताला धरून चालायचं शिकवलं. या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला यशाचं शिखर गाठून दिलं ती म्हणजे आपली आई आहे. आपण जन्माला आलो, बोलायला लागलो तेव्हा पहिला शब्द म्हणजे आपला आई आहे. आपल्या मुखातून आपण बोलतो तेव्हा आपला शब्द पहिला आपल्या वाणीतून निघाला तो शब्द म्हणजे आई आहे. आपण मरतो ना, मरते वेळेस सुद्धा आपल्या तोंडून शेवटचा शब्द निघतो तो म्हणजे आई आहे. आई हे दैवत बघा, देवाला सुद्धा आई प्रिय आहे. सबसे बड़ी है माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं,
सबसे बड़ी है माँ। तेरी उंगली पकड़ के चला, तेरी उंगली पकड़ के चला, ममता के आंचल में पला। माँ ओ मेरी माँ, माँ ओ मेरी माँ। आईचं प्रेम बघा, आईचं प्रेम हे जगात विश्वात सगळ्यात जास्त बघा निस्वार्थ प्रेम करणारं दैवत म्हणजे आपला आई आहे। स्वामी तिन्ही जगाचा आई विनाभिकारी, देवाला सुद्धा आई प्रिय आहे, जगाच्या मालकाला सुद्धा आई प्रिय आहे, म्हणून सगळ्यात मोठं दैवत म्हणजे आपला आई आहे। हे नंद राजा आता भगवंताला आणण्यासाठी जातात, तोपर्यंत यशोदा माता आता बघा या अक्रूजींकडे जाते, अक्रूजींकडे जाते आणि म्हणते, अक्रूरा मी तुमचा संवाद मी सगळा ऐकलाय रे अक्रूरा, तुमचा संवाद मी सगळा ऐकलाय अक्रूरजी, मी तुमचा संवाद ऐकलाय, पण ऐका माझा कृष्ण नाही मला समजले। यशोदा माता धाय मोकलून रडते आणि बोलते, पण माझ्या कानाला सांगू नका हो, माझ्या कृष्णाला सांगू नका की ही यशोदा मैया तुझी जन्मदाती आई नाहीये, माझ्या कानाला सांगू नका, पण तो जगाचा मालक आहे, त्याला सगळं माहिती आहे।